आयुष्याचा एक एक टप्पा पार करत स्त्री जेव्हा 40-50ला पोहोचते ना, तर तो एक आयुष्यातला फक्त टप्पा नसतो. तर सोबत असते खूप साऱ्या अनुभवांची शिदोरी. आयुष्यात आलेले बरे वाईट प्रसंग, अनुभव हे खूप काही शिकवून गेलेले असतात. जबाबदाऱ्या, आजारपणं, आलेले कठीण प्रसंग यातून ती तावून सुलाखून निघालेली असते. एका स्त्रीचं संपूर्ण तारुण्य घर उभं करण्यात, मुलांना मोठं करण्यात आणि कुटुंबाला आनंदी ठेवण्यात जातं. आणि नकळतपणे तिचं स्वतःकडे खूप दुर्लक्ष होतं. एक दिवस अचानक जेव्हा ती आरशासमोर उभी राहते, स्वतःला पाहते, तेव्हा लक्षात येतं तिच्या की आपण एवढे बदललो कसे? स्वतःकडे वेळेस लक्ष न दिल्याचा गिल्ट मनात येतो, स्वतःचाच राग येतो. आणि आता असं वाटतं, आता या वयामध्ये छान राहून काय करायचं आहे? लोक काय म्हणतील आणि आता हे सगळं आपल्याला सूट होईल का? पण अजूनही वेळ गेलेली नाही. आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःलाच सांगायचं की मैं अपनी खुद की फेवरेट हूँ. हाय, नमस्कार मैत्रिणींनो. आता हे जे मी सांगितलं ते सगळं रिलेटेबल वाटतंय ना? कधी-कधी आपण इन्स्टावर किंवा यूट्यूबवरती काही व्हिडिओ बघत असतो. आपल्याच वयाच्या स्त्रिया असतात. त्या खूप सुंदर दिसत असतात. त्यांचं आयुष्य खूप छान एन्जॉय करत असतात. कधी-कधी आपण बघतो की मैत्रिणी म्हणून खूप छान एन्जॉय करत असतात, डान्स करत असतात किंवा मेकअपचे काही व्हिडिओ बघतो. कुठेतरी मनामध्ये असा विचार येतो हे सगळं करण्याचा. पण ती रील स्क्रोल करतो आणि म्हणतो हे काय आपल्याला जमण्यातलं नाही आणि आता हे सगळं करून काय करायचं आहे? एक मोठा निश्वास सोडतो आणि पुढची रील बघतो. पण मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा हक्क आहे छान दिसण्याचा, छान राहण्याचा, मनासारखं आयुष्य जगण्याचा, सेल्फ केअर करण्याचा. सेल्फ लव्ह करणं आणि सेल्फिश असणं याच्यामध्ये खूप फरक आहे. सेल्फ लव्ह म्हणजे स्वार्थीपणा नाही, म्हणजे आपली कुटुंबाची, आपल्या जबाबदाऱ्या सोडून फक्त स्वतःचाच विचार करणं असं नाही. कारण यासुद्धा गोष्टी आपल्यासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात जेवढ्या आपण स्वतः. फक्त स्वतःकडे दुर्लक्ष करून सगळ्या गोष्टी नाही करायच्यात. बॅलन्स साधता आला पाहिजे. आणि आता या वयात आल्यानंतर असं वाटतं की या सगळ्या गोष्टी करून काय करायचं आहे? मला सांगा, आपण आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी करत असतो, म्हणजे आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये जे आपण कष्ट केलेले असतात आपल्या संसारासाठी, आपल्या कुटुंबासाठी, तर ते कशासाठी? तर आनंदासाठी. आपलं कुटुंब आनंदी राहावं म्हणून आपण धडपडत असतो. मग आता जेव्हा स्वतःची काळजी घ्यायची असते, स्वतःसाठी जगायचं असतं, तर त्याच्यामधून सुद्धा आनंद मिळवणं हा एकच हेतू असतो, आनंदी राहणं. म्हणजे मनामध्ये गिल्ट राहता कामा नये. आणि लोक काय म्हणतील याचा विचार कराल तर तुम्ही जगूच शकणार नाही. आपल्यालाच असं वाटतं की लोकांचं आपल्याकडे फार लक्ष आहे, पण असं काही नसतं. लोक थोडा दिवस लक्ष देतात आणि पुन्हा विसरून जातात. पण आपल्याला मात्र असं वाटतं की लोक आपल्याबद्दलच विचार करत आहेत. आणि जरी विचार करत असली तरी नका लक्ष देऊ त्यांच्याकडे, स्वतःचा विचार करा. कुछ तो लोग कहेंगे असं म्हटलेलंच आहे. तुम्ही गबाळ्या राहिलात तरी तुम्हाला नावं ठेवणार, म्हणणार की बघा कशी राहते. आणि छान स्टायलिश राहिलात तरीसुद्धा नावं ठेवणार, म्हणणार हिला काय कामं आहेत स्वतःचं कौतुक करण्याशिवाय. मुळात दुसऱ्या कुणासाठी तरी छान राहायचंच नाही, आपल्या स्वतःसाठी राहायचं आहे. परवाच एका मैत्रिणीचा फोन आलेला, असंच बोलता बोलता विषय निघाला. म्हणजे ती कुठेतरी फिरायला गेलेली, छान छान स्टेटसला फोटो टाकलेले. तिला कॉम्प्लिमेंट दिली की खरंच खूप छान दिसतीयस. तर ती पटकन बोलून गेली, अगं आता नाही तर कधी करायचं सांग? आता आली 50शी, आपण जास्तीत जास्त किती जगणार? 60-65 वर्षापर्यंत. कोणालाच माहिती नाही किती, पण साधारण 10 वर्ष. आणि 10-12 वर्ष म्हणजे आपल्याला खूप जास्ती वाटतात, पण असं नाही. या 10 वर्षामध्ये आपण काय काय गोष्टी बघणार आहोत? 10 वर्षामध्ये 10 पावसाळे बघणार आहोत, 10 दिवाळ्या बघणार आहोत, 10 वाढदिवस बघणार आहोत. म्हणजे दिसायला, बघायला 10-12 वर्ष मोठी वाटतात, पण त्याच्यातल्या गोष्टी काउंट केल्या तर त्या किती कमी आहेत ना? म्हणूनच होता होईल तेवढं आनंदाने जगायचं, इतरांना आनंद द्यायचं, स्वतः आनंदी राहायचं. खरंच नकळतपणे किती खरं बोलून गेली ना ती. प्रत्येक स्त्रीनं हे लक्षात ठेवलं पाहिजे. सतत तक्रारी करण्यापेक्षा, मला आयुष्यात काही मिळालं नाही म्हणण्यापेक्षा, आता आपण इथून पुढे काय करू शकतो स्वतःच्या आनंदासाठी याचा विचार केला पाहिजे. बरोबर ना मैत्रिणींनो? खरं तर स्टायलिश कसं राहता येईल याच्याबद्दलचा व्हिडिओ बनवत होते, पण काही गोष्टी मनात होत्या तर त्या तुमच्याशी बोलून टाकल्या की ज्या खरंच प्रत्येक स्त्रीशी, प्रत्येक गृहिणीशी, 40-50तल्या प्रत्येक स्त्रीशी त्या अगदी रिलेटेबल आहेत. बघा, घरामध्ये आपण असेच असतो ना, केसवरती बांधलेले असतात, गाऊन घातलेला असतो, कारण की आपल्याला ते कम्फर्टेबल वाटतं. आणि या वयामध्ये आपण जास्तीत जास्त शोधतो तो कम्फर्ट. आणि त्यामुळं काय होतं की आपला लूक थोडा गबाळा दिसतो. आता तुम्ही स्वतःच बघा. पण आपल्याला त्याचं काही वाटत नसतं, कारण आपण आपल्या घरात असतो आणि आपल्या घरामध्ये आपण फक्त स्वतः असतो. तिथं कुणी आपल्याला जज करणारं नसतं. म्हणूनच आपण घरामध्ये असे राहत असतो. मला सुद्धा खूप वेळा तुम्ही गाऊनमध्येच बघितलेलं आहे. पण एक आहे, थोडासा आपल्या लुकमध्ये चेंज केला. बघा, आता केसवरती बांधलेले आणि सोडलेले याच्यामध्ये लुकमध्ये किती पटकन डिफरन्स दिसतो. गाऊन घालायचाच असेल तर तो थोडासा स्टायलिश घालायचा.
मळकटलेला कळकटलेला गाऊन घातला की आपल्यालासुद्धा दिवसभर असं उदास उदास अजिबात फ्रेश वाटत नाही. दुसरी गोष्ट आहे आपल्या चेहऱ्याची, आपल्या स्किनची चांगली काळजी घेणं. अगदीच बेसिक गोष्टी सांगते की अशा टाईपचं एक स्क्रबर मिळतो, हिमालयाचा आहे हा. छोटासा पाऊच मिळतो. तर चेहरा ओला करायचा आणि त्याने आपल्या चेहऱ्यावरती स्क्रबिंग करायचं. एक 2-3च मिनटं करायचं आहे चेहरा ओला करून आणि 15 दिवसातून एकदाच करायचं आहे. रोज रोज नाही करायचं, कारण सारखं सारखं चेहऱ्याला स्क्रब केलं की स्किन खराब होऊ शकते. म्हणून 15 दिवसातून एकदा केलं की चेहऱ्यावरची जी डेड स्किन वगैरे असते तर ती निघून जाते. वेगवेगळ्या प्रकारचे फेस स्क्रब आहेत, ते बाजारामध्ये मिळतात. तुम्हाला जो सूट होईल तो तुम्ही वापरू शकता. स्क्रब केल्यानंतर चेहरा एकदम सॉफ्ट वाटतो, कारण वरची जी डेड स्किन असते तर ती निघून जाते. मी इथं फास्ट फॉरवर्ड केलेलं, एवढा फास्ट नाही करायचं आहे. तर आता गाऊन चेंज करून आले. घरी आपल्याला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटतं असे टाईपचे कपडे आपण घालू शकतो. पण थोडेसे वेगळ्या प्रकारचे कपडे घातले की आपल्यालाच आपण थोडेसे वेगळे दिसतो आणि फ्रेश वाटतं. चेहरा ओला असतानाच आपण त्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे, पण त्याच्या आधी रोज वॉटर मिळतं तर ते आपण असं चेहऱ्यावरती स्प्रे करायचं आहे. आता मी हे जे करते आहे स्प्रे, तर ते त्याच्यामध्ये रोज वॉटर नाही आहे, प्लेन वॉटर आहे. कारण बाहेरचे जे रोज वॉटर असतात तर त्याने मला चेहऱ्यावरती स्प्रे केल्यानंतर चणचणल्यासारखं होतं. त्याच्यामुळे मी अधेमध्ये कधीतरी घरामध्येच बनवते, पण आता ते बनवलं नाही. तर या स्प्रे बॉटलमध्ये फक्त पाणी आहे, जे आपण टोनरसारखं वापरू शकतो. आता माझी ड्राय स्किन आहे, त्याच्यामुळे मला दुसरा वेगळा टोनर वापरायची गरज नाही. तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्हाला सूट होईल तो टोनर वापरू शकता. पण जेव्हा कधी असं खूप थकल्यासारखं वाटत असेल, चेहरा थकल्यासारखा, किंवा तुम्हालासुद्धा थकल्यासारखं वाटत असेल, तर तेव्हा असं चेहऱ्यावरती स्प्रे करा. पाणी आपण चेहऱ्यावरती टाकतो, धुतो, तर त्याच्यापेक्षा जेव्हा असं स्प्रे करतो ना, तेव्हा आपोआप फ्रेशनेस वाटतो. तुम्ही करून बघा. आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आहे. मॉइश्चरायझर हे मस्ट आहे. म्हणजे बाकी कुठल्याही गोष्टी तुम्ही ब्रँडेड किंवा चांगल्या नाही घेतल्यात तरी चालेल, पण तुमचं मॉइश्चरायझर हे चांगलं असायलाच पाहिजे. कारण की जसं जसं वय होत जाईल तशी तशी स्किन जास्ती ड्राय होत जाते आणि तिला मॉइश्चराईज ठेवायची गरज असते. मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे वापरते मॉइश्चरायझर, पण त्यातल्या त्यात जास्तीत जास्त वर्षभरामध्ये माझे सेटाफिलचेच प्रॉडक्ट वापरून होतात. माझी स्किन खूपच ड्राय आहे, त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये मला जास्ती मॉइश्चराईज करणारी अशी जी क्रीम असते ती लागते. आणि सेटाफिल ही तर एकदम खरंच खूप चांगली आहे. कधी कधी मी न्यूट्रोजिनाची पण वापरते, पण आता रेग्युलर मी सेटाफिलचीच वापरायला लागली आहे. खरोखर सेटाफिलची ही जी मॉइश्चरायझिंग क्रीम आहे ना, ती खरंच खूप चांगली आहे. थोडीशी कॉस्टली आहे, पण ती आपल्याला भरपूर दिवस पुरते. बघा, आपल्या चेहऱ्याचा रंग काळा आहे, गोरा आहे, सावळा आहे, याच्यापेक्षा सुद्धा स्किन चांगली असणं गरजेचं आहे. ती सॉफ्ट असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी वयानुसार हळूहळू ती अशी डल होत जाणार, निस्तेज होत जाणार. आणि म्हणूनच त्यासाठी आपण थोडेफार प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजे फक्त क्रीम वापरून काही होत नाही. आपलं खाणं वगैरे सुद्धा तसंच असलं पाहिजे, चांगलं पौष्टिक. त्याच्यानंतर माझ्याकडे ही मेबेलिनची कॉम्पॅक्ट पावडर आहे, तर ती लावली. तेवढ्याने सुद्धा छान असा ग्लो येतो चेहऱ्यावरती. त्याच्यानंतर ही ममाची लिपस्टिक आहे की ज्याने ओठ आहेत ते आपले ते हायड्रेटेड वाटतात. या सगळ्या गोष्टी अगदीच बेसिक अशा आहेत. आता घरामध्ये रोज लिपस्टिक लावून बसायचं का, तर असं नाही. पण थोडाफार बेसिक तरी गोष्टी आपण केल्या ना की आपल्याला स्वतःलाच फ्रेश वाटतं. आणि जेव्हा कधी तुमचा मूड ऑफ असेल, जेव्हा तुम्हाला उदास वाटत असेल ना, तेव्हा असं छानसं तयार व्हायला घ्या. आपोआप तुमचा मूड चांगला होईल. माझे केस तर खूप कर्ली आहेत, म्हणजे त्याला कंगव्याची सुद्धा गरज लागत नाही. हाताने सुद्धा त्याचे कर्ल्स अगदी छान करता येतात. कर्ली हेअर असले ना की मॅनेज करायचा खूप वैताग येतो, पण नाही, मला माझे केस खूप आवडतात. सांगण्याचा उद्देश एवढाच की जसे आपण असतो ना तसे स्वतःवरती प्रेम केलं पाहिजे. स्टायलिश दिसण्यासाठी महागडे कपडे किंवा भरपूर मेकअपची गरज नसते. काही छोट्या छोट्या सवयी आणि योग्य निवडी असतात ना, तर त्यासुद्धा आपल्याला खूप आकर्षक, आत्मविश्वासपूर्ण आणि एलिगंट बनवतात. काही टिप्स सांगते की नेहमी फिटिंगचे आणि आरामदायी असे कपडे निवडायला पाहिजेत. चेहऱ्यावरती नेहमी छानशी स्माईल आणि आत्मविश्वास असला पाहिजे. आपल्या केसांची हेअरस्टाईल ही आपल्याला जशी सूट होते तशी छानशी असली पाहिजे. छोटासा हलका नॅचरल मेकअप करायचा किंवा हलकीशी लिपस्टिक लावायची. स्वतःच्या कुटुंबाबरोबर स्वतःची सुद्धा चांगली काळजी घ्यायची. आपल्या हेल्थची काळजी घ्यायची, आपल्या स्किनची काळजी घ्यायची. आपल्याला छान सूट होतील अशा रंगाचे कपडे निवडायचे. कारण आपल्या कपड्यांचा जो कलर असतो तर तो आपला मूडसुद्धा बदलतो. तुम्ही बघा, कधी अनुभव घेतला आहे का? जेव्हा आपण छान ब्राईट कलरची साड्या किंवा ड्रेस घालतो ना, तेव्हा आपोआप आपल्याला फ्रेशपणा वाटायला लागतो. साधे पण छान उठून दिसणारे ॲसेसरीज वापरायच्या. म्हणजे छानसं घड्याळ, छोटंसं कानातलं किंवा छानसं ब्रेसलेट जरी घातलं ना तरी आपला संपूर्ण लुकच बदलला जातो. हल्ली इमिटेशनमध्ये या सगळ्या गोष्टी खूप छान छान मिळतात.
आणि स्वतःवरती थोडासा खर्च करायला सुद्धा अजिबात मनामध्ये गिल्ट ठेवायचा नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. फक्त स्टायलिश राहणंच नाही तर आपली हेल्थसुद्धा चांगली ठेवली पाहिजे. मन आनंदी, शरीर आनंदी, तुम्ही आनंदी तर सगळं घर आनंदी. स्वतःच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत. स्वतःचा एखादा छोटासा छंद असेल तर तो जपा. या सगळ्या गोष्टी करण्याने तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज येतं. आता तुमच्याशी बोलताना नायकावरून मी स्वतःसाठी काही गोष्टी घेतलेल्या तर त्या दाखवल्या. मैत्रिणींनो, 50शी म्हणजे ही ती वेळ आहे की जेव्हा तुम्ही पुन्हा स्वतःला शोधू शकता. या वयामध्ये फक्त आपल्याला स्टायलिशच नाही तर ग्रेसफुल, एलिगंट दिसायचं आहे. आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक गृहिणीसाठी आहे जिला आता स्वतःसाठी ही सुंदर, स्टायलिश आणि आनंदी जगायचं. तर बघा, आपल्यामध्ये स्वतःमध्ये केलेले छोटे छोटे चेंजेस असतात ना, तर ते सुद्धा आपल्याला खूप फ्रेश बनवतात. आणि स्वतःची अशी छोटीशी का होईना सेल्फ केअर तर आपण केलीच पाहिजे. आणि आता नाही करणार तर कधी करणार, नाही का? म्हणूनच नेहमी आरशासमोर उभं राहायचं. म्हणजे माझं एक फेवरेट वाक्य आहे जे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत असते. आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःलाच सांगायचं की मैं अपनी खुद की फेवरेट हूँ. तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करा. जाता जाता लाईक करायला विसरू नका आणि प्लीज सबस्क्राईब